प्राथमिक विद्यालय धुळावी खोदली या आपल्या शाळेत शैक्षणिक वर्ष कालपासून सुरू झालेले आहे. मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि आजचा कार्यक्रम हा शैक्षणिक साहित्य वितरणाचा आहे. स्वर्गीय सौ वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपल्याला आज शैक्षणिक साहित्य वितरित केले जाणार आहे आणि त्यासाठी हे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत या ट्रस्टच्या चेअरपर्सन सौ नेहा शैलेश गावस. मी आपल्या शाळेतर्फे त्यांचे स्वागत करते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आहेत श्री चंदन कुंडईकर, श्री सूरज आगरवाडेकर. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाही या ठिकाणी उपस्थित आहेत सौ हेमाचारी आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय गीता राणे टीचर. मी शाळेतर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करते आणि सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आपल्या नुजतीला की तिने आजच्या पाहुण्या सौ नेहा गावस यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. तसेच श्री चंदन कुंडईकर यांचे फूल देऊन स्वागत करावे अशी मी विनंती करते आपल्या त्रिशालीला. श्री सूरज आगरवाडेकर यांचे फूल देऊन स्वागत करण्यासाठी येत आहे खुशीचारी. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ हेमाचारी यांचे फूल देऊन स्वागत करण्याची विनंती करते मी नुजतीला. आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका गीता राणे टीचर यांचे फूल देऊन स्वागत करण्यासाठी येत आहे त्रिशा. शाळा केव्हा फुलून दिसते जेव्हा ती मुलांनी भरलेली असते. मुलं ही शाळेचा वैभव असतात आणि या वैभवाला जे जे पाहिजे ते देण्याचे काम इथे शिक्षक असो किंवा इथला पालकवर्ग असो ते करत असतात, सातत्याने करत असतात. काल आपल्या शाळेचा पहिला दिवस झाला आणि आज या शाळेची भरभराटीने सुरुवात होत आहे. कार्यक्रमाची सुरुवात मी दीप प्रज्वलनाने करावी अशी मी विनंती करते. आजच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते आदरणीय नेहा गावस यांना की त्यांनी समाई प्रज्वलित करावी आणि सरस्वती मातेच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करावा. मैडम तैयारी करो. तैयारी करो. सायलेंस मोड करून मॅडम हांगा पळय मातशी
फुलांचा हार चरणी धुल्यापर्यंत ते पालवतोय धन्यवाद. स्वर्गीय सर वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या वर्षापासून आपल्या शाळेशी जोडलेली आहे आणि सर्वात मोठं काम जर का या संस्थेने केलं असेल तर आमच्यासाठी तर ते आपल्या संपूर्ण शाळेला जे टाईल्स बसवून दिलेले आहेत ते काम केलं आणि ते खूप महत्त्वाचं काम होतं आम्हा सर्वांसाठी. ते झाल्यानंतर आमचा आणखी प्रोजेक्ट आहे तो म्हणजे मुलांसाठी स्मार्ट टी व्ही तो मार्गी लागलेला आहे आणि आज हे तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे शैक्षणिक साहित्य वितरणाचं काम. ही साहित्य हे जे करत आहेत ही संस्था जे आपल्या शाळेसाठी ते एवढ्यासाठी करत आहे कारण की मुलांना त्यांच्या शैक्षणिक वर्षात किंवा शाळेत शिकत असताना कुठल्याही शिक्षणात अडचण येऊ नये आणि त्यांना सुलभ व्हावं, सगळ्या गोष्टी हाताळता यावा. म्हणजे काही जे पालक आहेत ते रोजंदारीवर काम करतात, काहींना शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांना ही खूप मोठी बाब आहे की त्यांना सगळं हातात मिळत आहे आणि त्याचा वापर आपण योग्य प्रकारे शाळेत शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी करायला हवा. त्या संस्थेचे आम्ही सदैव ऋणी आहोतच आणि अशीच मदत आम्हाला सातत्याने ते देत राहणार आहे याचा विश्वास आहे आम्हाला. तर आजच्या साहित्य वितरणाला आता आपण सुरुवात करूया. पाच जणांची हां बरोबर मागे त्यांना वाटून दे मग सगळे सत्रे आठ त्याका अनाऊन्स करता नाही प्रत्येक मुलाला बॅग, त्या बॅगमध्ये पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स, एक पाउच आहे, 4 वह्या आहेत आणि तसंच साहित्य आहे, पेन्सिल, पेन वगैरे. हे सर्व साहित्य तुम्हाला दिलं जाणार आहे. याची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी तुमची. कळलं सगळ्यांना? आणि एक छत्री आहे.
आपल्या बालवर्गाच्या मुलांना हे साहित्य वितरित सुरुवातीपासून करण्यात येत आहे. भूमी धोळापकर. पुढील विद्यार्थी आरुष बर्मन. पुढील विद्यार्थिनी सुगरा खान. सत्या यादव. दिव्यांशी यादव. नाका करना का दोषी करना का लाइव आ कौन गेला मागे चालू क्लिप करतो प्रत्येकाला सर्व साहित्य दिलं जाणार आहे. पुरो मी विनंती करते आता बाय आदरणीय नेहा रावस यांना की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपले मत व्यक्त करावे. मैडम ने बताया कि अगर मैं हिंदी में बात करूँगी तो पेरेंट्स को भी समझ में आएगा, तो हिंदी में बात करती हूँ। हर साल हम बच्चों को ऐसी चीज़ें देते हैं जो स्कूल में ज़रूरी होती है।
तो इस बार हमने सोचा कि जैसे हमने इससे पहले भी इनका गैदरिंग अटेंड किया था, तो इन बच्चों का परफॉर्मेंस वगैरह हमें बहुत अच्छा लगा था और हमें खुशी है कि इस स्कूल की जो स्ट्रेंथ है, बच्चों की स्ट्रेंथ है, वो सबसे ज़्यादा है इस एरिया में। तो और मुझे खुशी है कि आप सब लोग इतने अच्छे तरीके से अपने बच्चों को स्कूल भेजते हो। उम्मीद करती हूँ ये पढ़े लिखे और खूब आगे बढ़े, आप सबका नाम रोशन करे। और बच्चों, सभी लोग आज जो तुम लोगों को ये चीज़ें मिली है, ये अच्छे से यूज़ करना, अच्छे से पढ़ाई करना, बहुत सारा खेलना कूदना, मस्ती भी करो, पढ़ाई भी करो अच्छे से, और सब मिलजुल के रहो। ओके, प्रॉमिस करते हो? यस। सब लोग अच्छे से रहना, और जो आपके टीचर्स बहुत अच्छे हैं, आपका बहुत ख्याल रखते, देखा है मैंने। ओके, तो अपने टीचर्स की भी बात मानो। ओके, उनको तंग मत करना, अच्छे से पढ़ना, ठीक है? और हमेशा खुश रहना। पेरेंट्स को मैं इतनी सलाह दूंगी कि आपके बच्चों की तरफ आपका ध्यान हो। जैसे आप स्कूल भेजते हो उनको, आप उनको उतना वक्त भी दो और देखो कि उनकी लाइफ में क्या चल रहा है, और उनको गाइडेंस दो, उनको एक सही राह दिखाओ कि वो लोग आगे बढ़े, अच्छी पढ़ाई करें, अच्छा नाम कमाए आगे जिंदगी में। बस ये 2 शब्द बोल के मैं अपना छोटा सा भाषण खत्म करती हूँ। थैंक यू। धन्यवाद मॅडम. अगदी थोडक्यात पण खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हालाही आणि पालकांनाही. खरोखर आज मुलांच्या आयुष्यात काय होत आहे यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे पालकांची. हातात मोबाईल देतो मुलांच्या हातात आणि आपली कामं करतो, आणि मुलं काय बघतात, मुलं काय विचार करतात, मुलांच्या डोक्यात काय चाललं आहे हे बघायला आम्हाला वेळ नसतो. हा वेळ खरोखरच पालकांनी मुलांना द्यायला हवा. आणि मला खात्री आहे की मॅडमनी जे सांगितलं आहे त्यावर पालक नक्की विचार करतील. अच्छा, त्या खूप चांगल्या आणि आनंदाच्या अशा कार्यक्रमात आम्हाला स्वर्गीय सौ वासंती विद्युत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हे जे शैक्षणिक साहित्य वितरित केलं आहे त्यासाठी मी आदरणीय नेहा गावस यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आपल्या शाळेतर्फे. त्याचबरोबर श्री चंदन कुंडईकर, श्री सुरेश आगरवाडीकर यांचेही आभार व्यक्त करते. सर्व पालक, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सर्व मीडियाचे सर्व जे लोक आलेले आहेत त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे असं जाहीर करते. धन्यवाद. एक ग्रुप घेवा, सगळ्यांनी बॅग एक ग्रुप फोटो घेवा. बार घेवा, बार घ्या. ना ना बॅनर असा न्हू, तो बॅनर जाय. टेबल काढा तू. बॅनर हा, बॅनर बॅनर. हय आमी हांगा रावया न्हू. ना हांगाच राव, भायर वचनाका. आमी हांगा रावता. तुमकां सगळें भेटून वचून तुमकां सगळें भेटून वचून म्हणजे अशी रावणी बाकीच्या धरून पाचशे दुसऱ्या गावात सगळं वाटते रोड येतो सगळ्यात बसली जाता थोडे भुरग्यांक उबे रावन दी, थोड्या भुरग्यांक बसून दी. बसा बसा बैठो उसरत देखते बैठो उसरत देखते बैठो पुढे आगे जा बेटा आगे जा उधर देखो उल्टा देखो
इधर उस साइड में रिकॉर्डिंग म्हाका दी हां रिकॉर्डिंग म्हाका रिकॉर्ड केला मॅडम असे बसायचं फाटल्यान दिसता की कितलो येता रे फोटो पूरा पूरा बाकी उठता हम लोग पीछे जाते हैं दामो यो फटियो फुडल्या दी दिवून दी पुढले खाली
राहा. ओके सगळे हांगा पळया या सगळे हांगा पळया सगळे हांगा पळया कोणाची पाहिजे बॅनर घेता मॅडम हे दुसरे फावट नेहा गांवसान तुमकां हे दिला हेजे बद्दल टायल्स घालून दिल्ले आनी हांव आतां DPS गुलाबी खोलीन शाळेचे इन्व्हेस्टर आमकां म्हणजे आयज म्हणजे शाळा सुरू जाता 2 दीस जाले तर मॅडमीन आमकां फोन केलो की तुमकां अशें अशें साहित्य आसा आमकां दितलें सो वासंती गांव यांच्या चॅरिटेबल ट्रस्टा मार्फत म्हणजे म्हाकाय बरें दिसलें की भुरग्यांक शाळा सुरू जातनाच हे सगळें साहित्य मेळटा आनी आमच्या भुरग्यांक खरेंच हेजी गरज आसा आतां पावसाळो म्हणजे तांकां सगळे बॅग छत्री नोटबुक्स टिफीन बॉटल वॉटर बॉटल हे सगळें साहित्य दिलां आनी हे भुरग्यांक सगळ्यांक आमच्या गरजेचें आसा आनी हे दिल्ल्या बद्दल हांव मॅडमीचे आभार व्यक्त करता. कितले इम्पॉर्टंट दिसता की तेन्ना एज्युकेशन हितूर सेक्टरान अशे मनशां येता आनी सपोर्ट करता जाल्यार अशी करता म्हणजे आमकां खरें म्हाका फर्स्ट म्हाजे शाळेचे म्हणजे पयली हांवें गव्हर्मेंटान आमकां घालून दिले टायल्स आमकां हे टायल्स दिल्या बद्दल हांव मनपूर्वक अशें की हांव सांगूंकूच शकना की आमच्या शाळेन कितली जी घाण जाताली हांवें खुबशे लेटरां केल्ली डिपार्टमेंटाक सुद्दां पण सर करुया म्हणटाले पण 5 दिवसां भितर मॅडमीक सांगलें आनी 5 दिवसां डिसेंबरान आमचे क्रिसमस वॅकेशनाक आमकां सगळे घालून दिले टायल्स त्या बद्दल हांव व्यक्त करता. आनी दुसरी गोश्ट म्हणजे
जे आयज साहित्य दिल्लें आसा ते भुरग्यांक खूब गरजेचें आसा आनी अशें कोणी येवन दिले की हांव तेंचे मनपूर्वक तेंचे आभार व्यक्त करता. कितले भुरग्यांक दिला आता तेंच्यांनी? आता जवळ जवळ 100 भुरग्यांचे हे आसा स्ट्रेंथ म्हणजे बॅगा दिल्ली आसा आणि हय, साहित्य 100 भुरग्यांचे देव बरें आसा. थँक्यू. आणि आमकां आतां हांव सरा कडेन हें करता आमकां एक एलईडी टीव्हीची पळयता सरा कडेन ओके. कळ्ळां? हय. त्या मॅडम तेन्ना एज्युकेशन सेक्टरान इतले बरें काम करता टिफीन बॉक्स कंपास हे भुरग्यांक दीत आसा हितून फ्युचर आनी कितें आसा तुमी आनी कोणाक स्कुलाक बी तुमी दिवपाचे बी आसा अशें? कुंभारजुव्यांनी जितकी गव्हर्मेंट स्कुलां आसा त्या सगळ्या गव्हर्मेंट स्कुलान हांव शैक्षणीक साहित्य जें आसा तें पुरयतलें कित्याक आजकाल म्हाका खरेंच बरें दिसता की ह्या स्कुलान स्ट्रेंथ जी आसा ती हायेस्ट आसा 100 स्टुडंट्स आसा हांगा आनी भुरगीं बरीं शिकतात मिन्स दीस प्रूव्स दॅट द गव्हर्मेंट एज्युकेशन सिस्टम इज व्हेरी गुड. सो हांव एक्सपेक्ट करता की अशीच गव्हर्मेंट स्कुलांची जी स्ट्रेंथ आसा ती इनक्रीज जावची म्हणून आणि त्या खातीर आमचे जे प्रयत्न आसा ते चालू अशेंच दवरतले आमी बिकॉज वी वॉन्ट एवरी चायल्ड टू बी एज्युकेटेड आनी तांकां बरें शिक्षण तांकां मेळचें म्हणून आमकां अशें दिसता आमच्या मनान खूब आसा आमचे खूब प्लॅनिंग्स आसा एंड आमी फाटल्या दिसांनी टिचर्सां वांगडा डिस्कस केल्ले एंड my aim is to install a smart classroom in every government school in the Kumarjua constituency because आता प्रायवेट स्कुलांनी जसे भुरगे शिकतात बिकॉज ऑफ स्मार्ट क्लासरूम जितके बेनिफिट्स आसात ओके तेच बेनिफिट्स ह्या गव्हर्मेंट स्कुलांनी सुद्धा भुरग्यांक गावतले म्हणून हांव म्हजें एक ड्रीम आसा ते हांव एक ट्रायल म्हणून ह्या स्कुलांतल्यान हांव स्टार्ट करतलें एंड लेट्स सी हाऊ इट विल बी सक्सेसफूल एंड ऑफकोर्स इट विल बी सक्सेसफूल नो डाउट बट विथ दिस स्मार्ट क्लासरूम जी ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी असता भुरग्यांची ती इनक्रीज जातली हे उद्देश दवरून हांव एक स्मार्ट क्लासरूम हांगा इन्स्टॉल करतलें. देव बरें करूं. थँक्यू मॅडम.